अनेकदा लोक सकाळी उठल्यानंतर 2 ग्लासापासून ते अर्धा लिटर पाण्यापर्यंत उपाशीपोटी पाणी पितात, तर काही जण सकाळी उठून 1 लिटर पाणी पितात. सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत असं म्हटलं जातं आणि यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते असं सांगण्यात येतं. मात्र हे खरं आहे का, याविषयीची माहिती आपण आयुर्वेदिक डॉक्टर अक्षय जैन यांच्याकडनं जाणून घेऊया. माझं नाव आहे डॉक्टर अक्षय जैन. आज आपण पाण्याबद्दल बोलणार आहोत की आपल्या बॉडीला किती पाण्याची गरज आहे, जास्त पाण्याची गरज आहे की कमी पाण्याची गरज आहे. आपल्याला खूप मिथ आहे की पाणी जास्त प्यायला पाहिजे, म्हणजे एकदम अगदी चुकीचं आहे. पाणीचा फॉर्म्युला असा असतो की जेव्हा ताण लागेल तेव्हा पाणी प्यायचं असतो. 3 एलिमेंट असतात, वॉटर, लिक्विड आणि गॅस. जेवण आपण जे असतो तो सॉलिड असतो, आपण त्याचा काही फॉर्म्युला नसतो. आपण 3 चपातीची आपल्याला भूक असते, आपण 3 चपाती खातो. हवा पण आपण प्राणायामचं करतो, 20 किंवा 25 त्यापेक्षा आपण प्राणायाम करू नाही शकत, कारण आपल्याला पचायला हवा जी असते ती पण पचायला आपल्या शरीरात जड असते, ती पचणार नाही तर आपल्याला पुढचा त्रास होणार. तसाही पाणीचा असतो. पाणी हवापेक्षा कितीतरी पटीने जड असतो, तो पाणी आपण नाही पचू शकत. म्हणून जेव्हा ताण लागेल तेव्हा पाणी, जास्त पाणी पिल्याने त्याचं इंडायजेशन होतो. हे तुम्ही बघा, कोण जे लोक सकाळी उठून पाणी पितात ते बिलकुल चुकीचं आहे. आयुर्वेदने सांगितले सकाळी उठून पाणी प्यायचं, पण ते कधी? ब्रह्ममुहूर्तमध्ये. ब्रह्ममुहूर्त म्हणजे जेव्हा सूर्योदय होत नाही, तेव्हा सूर्योदय होत नाही, तेव्हा बॉडीचं टेम्परेचर जास्त असतो आणि बाहेर थंड असतो, तेव्हा तो पाणी आपण डायजेस्ट करू शकतो. पण जेव्हा सूर्योदय होऊन जातो तेव्हा बाहेरचं टेम्परेचर वाढतो आणि शरीराचं बॉडी टेम्परेचर कमी होऊन जातो, मग तो पाणी आपल्याला पचत नाही. आपल्याला वाटतं की आपण सकाळी येऊन पाणी पिलं की एकदम बॉडी क्लीन होऊन जाते, पण ते एकदम चुकीचं आहे. तर पाणी डायजेस्ट होत नाही, मग ते अनडायजेस्टेड वॉटर कुठेतरी शरीरात अडकतो आणि आपला जो ऑर्गन वीक असतो तिथे जाऊन तो अटकतो आणि मग आपल्याला कोणाचा केस कमजोर असणार त्याला हेअरफॉलचा त्रास होणार, कोणाला ॲसिडिटीचा त्रास होणार, कोणाला जॉईंट पेनचा त्रास होणार. म्हणून पाणीचं कधी फॉर्म्युला फिक्स ठेवायचं नाही. जेवढी ताण लागेल तेव्हा पाणी प्यायचं, जेव्हा ताण लागेल तेव्हाच पाणी प्यायचं. जेव्हा ताण नसणार तेव्हा पाणी प्यायचं नाही. 3 लिटर 4 लिटर असतं तर अजिबात चुकीचं करायचं नाही, कारण त्याच्याने खूप जास्त त्रास होतात. आजकाल आपल्याला वाटतं की आपण पाणी जास्त पिल्याने काय होणार नाही, पण त्याचे त्रास आहे जास्त. तर हिवाळ्यामध्ये सन जे असतं तो कमी आहे, त्याची जी प्रकाश आहे ते कमी आहे, म्हणून आपल्या बॉडीला पूर्णपणे हीट लागत नाही. म्हणून शरीरात जी हीट असते ते आपली जेवण जे आपण करतो त्यालाच पचायला लागते आणि आपले बॉडीचे जे पोर्स असतात ते पूर्णपणे ओपन होत नाही, म्हणून आपल्याला स्वेटिंग होत नाही. म्हणून बॉडीमध्ये शरीरामध्ये पाणीचं प्रमाण असंही थोडं असतं. म्हणून हिवाळ्यात कमी पाणी प्यायला पाहिजे, कारण तो डायजेशन व्हायला आपल्याला खूप गरजेचा असतो. आपल्याला जेवण तेव्हा जास्त भूक लागते, कारण बॉडीची जी हीट आहे ती जास्त मागते, इंधन जास्त मागते. जसं आपण हवनमध्ये तूप टाकल्यानंतर तो इंधन जसं पेटतो तसं शरीराचं असतो की जेवढं तुम्ही इंधन टाकणार तो पेटणार आणि बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट राहणार. पण तुम्ही पाणी टाकलं तर तो इंधन विझणार, कारण तुम्ही कुठेही अग्नीमध्ये पाणी टाकलं तो इंधन विझणार. म्हणून कमी हिवाळ्यात पाणी कमी प्यायला पाहिजे. तसंही वर्षा ऋतूमध्ये, वर्षा म्हणजे जे पाऊस असतो त्याच्यातही आपल्याला पाणी कमी प्यायचं असतो, कारण बाहेर पाणीचं प्रमाण जास्त असतं. म्हणून तो शरीरात त्याचं आपल्याला बॅलन्स होणार नाही. तुम्ही जास्त पाणी पिलं तर बाहेर पण जास्त पाणी, शरीरात पण जास्त पाणी, म्हणून तो बॅलन्स होत नाही. म्हणून हिवाळ्यात आणि वर्षा ऋतूत, पावसाळ्यात कमी पाणी प्यायला पाहिजे. समरमध्ये तुम्ही जास्त पाणी पिऊ शकतात, कारण तेव्हा डिहायड्रेशन येऊ शकतो आणि बाहेर उष्णता जास्त असते, म्हणून बॉडीमध्ये हीट जास्त निर्माण होते, म्हणून ते पाणी जास्त लवकर पचतं. म्हणून तुम्ही समरमध्ये जास्त पाणी प्या. हिवाळ्यात, वर्षा ऋतूत थोडं कमी पाणी प्यायला पाहिजे, कारण ते डायजेस्ट व्हायला प्रॉपर त्याला टाईम भेटायला पाहिजे. शिवानी धुमाळ, न्यूज 18 मराठी, पुणे.